नमस्कार. गोष्ट माणसांची मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण म्हणतो की टाइम इज मनी, पण जर ट्रॅफिकमध्ये आपण अडकलो तर आपला वेळ आणि पैसा दोन्ही अक्षरशः जळतं. आज आपण आलो आहोत पुनावळे येथील टनेलच्या ट्रॅफिकची गोष्ट पाहायला आणि या ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या माणसांच्या गोष्टी बघायला. यामध्ये ट्रॅफिक सावरणारे पोलीस असो किंवा पोलीस मित्र, एखादा डिलिव्हरी देणारा पर्सन असो की एखादा ओला उबेरवाला व्यक्ती, जॉबवरून घरी जाताना एक स्वप्न घेऊन माणूस जातो की आता घरी लवकर जाणार आणि आपल्या घरच्यांना वेळ देणार, पण ट्रॅफिकमध्येच वेळ गेला तर काय होणार. चला तर बघूया आजच्या गोष्ट माणसांची मधून आजची कहाणी. डेली एवढं ट्रॅफिक असतं? नाही, त्यानं सोमवार बंद थोडं कमी असतंय, शुक्रवार शनिवार जास्त. आता तुमची सुद्धा मोठी कसरत आहे ना, कारण आता तुमची काही चुकी नाहीये, रस्ता इथं एकदम शॉर्ट आहे, पण एवढं ट्रॅफिक येते, पण तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात नेमकं? थोडस वाढून घेतलं पाहिजे बहुधा. बरोबर. अंडरपास वाढून किंवा रस्त्याचं काम व्यवस्थित. आता तिथे डांबरीकरण करण्यापेक्षा इथे लवकर गेले असते. बरोबर. पण मग लोक मध्येच अशा गाड्या वगैरे घालतात, तुम्हाला ते सगळं मॅनेज करणं किती लोक आता ते रोजची सवय झाली. पण मग तुम्हाला असं ते डोक्याला सारखं ताण असं होत असेल ना की होतं ना, गाड्या येत आहेत, झोपूस तर ते किरकिर राहते. म्हणजे रात्री झोपलं तरी पण गाड्यांचा आवाज असा असतो. चालूच असतो. आता इकडच्या गाड्या सोडल्या तुम्ही, त्यामुळे आता तुम्ही थोडा वेळ उभे आहात, म्हणून तर मी तुम्हाला बोलायला. पण आता पलीकडचे जे असतील तर त्यांना आता गाड्या सोडायच्यात इकडच्या येऊन, मग हे तिन्ही पण स्टॉप करायचे, मग तिकडच्या गाड्या सोडायच्या म्हणजे तुम्हाला चॅलेंज हे आहे की हे तिन्ही थांबवायचं, कंट्रोल करायचं. मग हे कसं मॅनेज करता तुम्ही? जसं असेल तसं आपल्या पद्धतीने जेवढं होईल तेवढं हे करतो. अच्छा अच्छा, बरोबर. येस, नमस्कार. ट्रॅफिक बद्दल काय सांगाल? आता काय ट्रॅफिक बद्दल सांगायचं, रोजचीच आहे ट्रॅफिक. मग आता तुमच्यासाठी रोजचं आहे म्हणलं, तुमचा साधारणतः वेळ किती जातो? ट्रॅफिक नसल्यावर वेळ किती वाचेल आणि ट्रॅफिक असल्यावर वेळ किती जातो? आमचा वेळ 15 मिनिटं वाचली. 15 मिनिटं. पण असे इथले 15 मिनिटं ना, बाकीच्या ठिकाणी अजून बराचसा वेळ वाचू शकतो. बाकी काय मग नॉर्मल सिग्नल आहेत, ते सिग्नल होते. इथला एवढाच प्रॉब्लेम आहे, कमी काम चालू आहे. पण कधी कधी बरंच ट्रॅफिक लागून जातं, मग किती वेळ जातो तरी? इथं जास्तीत जास्त अर्धा तास लागतो, कमीत कमी 15 मिनिट लागतो. पण हा पॅच एकदम छोटासाच आहे, तरी पण क्रॉस करायला वेळ जातो. काय वाटतं, डेली चॅलेंजेस काय असतील इथल्या लोकांचे? सगळे काम करणाऱ्यांचं दिवसा कामाचा ताण वेगळाच असतो, इथला ताण वेगळाच परत ट्रॅफिकचा. आता काय प्रत्येकाला आपापल्या अडचणी आहेतच. बरोबर. दादा, हे पुनवळेचं ट्रॅफिक कसं असतंय रोजचं? इतकं असतंय असंच काय बेजारी सगळं. तुमचं तर ओला वगैरे असेल, मग तुमचा वेळ किती जातो कसा? एखाद त्याला अर्धा तास जातो. मग आता समजा एखाद्या कस्टमर पलीकडनं बुकिंग केली असेल तर मग कस्टमर काय कॅन्सल करतं कस्टमर, काय विषयच नाही. मग आता कॅन्सल केला तुमचा पण लॉस होतोच ना बऱ्याचदा. तुम्ही अर्ध्यात आलेले असतात असं. नाही बेजारी होती कधी कधी. जर असले ट्रॉफिक वाले तर अपेक्षा राहते कमीत कमी 15-20 मिनिटांनी निघन. कोण नसलं तर मग शक्यता बी नाही कधी बाहेर निघायची. अर्धा तास लागतो, पाऊण तास लागतो. अच्छा, कन्फर्मच आहे. मग बऱ्याच वेळा असं होतं का की समजा इथं ट्रॅफिक आहे म्हणून तुम्हाला पलीकडची ट्रिप पडली तर तुम्ही मग घ्यायची किंवा नाही असं विचार करता? घेऊ शकत नाही तर जाऊ शकत नाही. तेवढ्या वेळात पुढचा माणूस थांबतच नाही ना तो तितक्या वेळ. बरोबर. आता ट्रॅफिकला थांबल्यावर पण आता ठीक आहे, गाडी बंद केल्यावर समजा फ्युएल वगैरे जाणार नाही, पण मग तरी फ्युएल असं थोडंफार जास्त वगैरे जातं कस्टमर तर तसं नाही. इंधन वगैरे समजा इंधन तर जाणारच घेता. गाडी चालू करून न ठेवावं लागते 15-20 मिनिटं, अर्धा तास. आणि एखाद्या वेळेच्या संध्याकाळी टायमाला बंद करून जागेवर कमीत कमी 20 ते 25 मिनिटं मी बसलोय, कारण इकडंच राहायला आहे ना मी. बरोबर. रोजचा हा संध्याकाळचा टायमिंगला सकाळच्याला बेजारी होत. बरोबर बरोबर. येस, चालेल. आता याच्यामध्ये समजा कधी कधी असं बी होत असलं, एखादी राईड मिस वगैरे झाली होती का? हा, होते ना. राईड मिक्स ह्या टायमिंगला उचलायचीच नाहीत ना ट्रिप. सकाळून आलं तर तिकडून जायचं, संध्याकाळून जर घरी जायचं असलं तर थांबायचं, नाही तर मग दुसरा मार्ग. ओके ओके, चालेल. थँक्यू. ऑर्डरवाले का तुम्ही? ब्लिंकिट. ट्रॅफिक मध्ये पलीकडे जायला तुम्हाला किती वेळ लागतो इथनं? समजा आता ऑर्डर झेप्टोचं कसं 5-6 मिनिटात असतं, किंवा आता ह्याचं फ्लिपकार्टचं पण मला प्रत्येक ऑर्डर द्यायला या ब्रिज चालूनच जावं लागतं. पण मग ऑनलाईन तर असं दाखवतं की लवकर तुम्हाला ऑर्डर मिळणार. मग तुम्हाला कस्टमरकडनं काय बोलतात का कस्टमर किंवा लेट आलं वगैरे? शक्यतो कस्टमर नाही बोलत, कारण इथल्या कस्टमरला माहिती आहे की हा पेज ट्रॅफिक भरवण्याचा असतो.
तरी ऑन अँड ऍव्हरेज म्हणजे पीक टाइम मध्ये गर्दी असते का दुपारी वगैरे मोकळं असतं? नाही, संध्याकाळी 6 नंतर. तरी साधारणतः किती मिनिटं जातात इथं तुमचे? आता मी 5 मिनिटं झालं थांबलोय, पलीकडे जायचंय मला. तुम्ही एका साईडनं तिकडनं मागून आलात, 5 मिनिटं इथं थांबलात. मे बी अजून वेळ लागू शकतो जायला. अजून एक 10 मिनिटं. अजून 10 मिनिटं लागू शकतात. बापरे. डेलीचे तुमच्या ट्रॅफिक मध्येच बराचसा वेळ जात असेल इथं. संध्याकाळी जातोय संध्याकाळी जातो मग. 3-4 तास. कारण हा एक छोटासा एवढा टनेल आणि तिन्ही साईडनं इकडनं येणारा रस्ता, तिकडनं तिन्ही साईडनं. पलीकडून 3 साईड, इकडून 3 साईड. बरोबर. येस. चलो, थँक्यू. आता एवढी धूळ वगैरे उडते, हे रस्ता हे ते, तुम्हाला धुळीचा त्रास होतो का काही? होणारच ना तो. नाही, स्वाभाविक आहे, आता माणूस आहे म्हणल्यावर होणारच आहे. आता मी मास्क लावून आलोय तर येते. इकडे हा हा. धुळीचा त्रास होतो संध्याकाळी झोपायला श्वासाला वगैरे काय वाटतं का नंतर हे? त्रास होतो. पण गाड्यांचा आवाज सारखा, हॉर्न बिन हे ते, असं झोपेत पण वाटतं का काय? वाजते असे कान वाजते असं. बरोबर आहे. त्यामुळे पण आता हे चॅलेंज आहे ना तुमच्या समोर, की आता शेवटी तुम्ही तुमची ड्युटी करताय, ती खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे एवढं ट्रॅफिक मॅनेजमेंट करणं वगैरे. पण तरी लोक समजा मध्ये घुसले, ट्रॅफिक जॅम झालं तर म्हणजे कसं सगळं हे करता तुम्ही? काय बोलणार आता, शेवटी आहे ते काढून तर घ्यावाच लागणार आहे. काढून घ्यावं लागेल. ते जाम होण्यापेक्षा थोडंफार हे केलेलं बरं राहते ना. लोक ऐकत नाहीत, मध्ये ते तर पटकन नाही घुसतात. ऐकत, ते तर पहिलं तेच आहे. एक असं की आता प्रत्येकाला वाटतं की मला काही झाली, मला घरी जायचंय. हा, ते तर त्यांच्या साईडनं त्यांना बरोबर वाटते, पण आता रस्ता एवढा छोटासा आहे की त्यांना अवघड आहे. होतं. ते एवढा वेळ किती वेळ झाला सिट्ट्या मारतो, तर गेला का नाही तो ऐकत नाही बरोबर. लोक असे. लोक ऐकत नाहीत. हो, गेलाच तो. हा. आपण का त्यांच्यासाठीच उभा आहे, पण त्यांना पण समजलं पाहिजे ना. बरोबर. तरी साधारणतः एक साईड किती वेळ थांबते हे, म्हणजे आता ह्या संध्याकाळच्या टाइमला वगैरे? संध्याकाळच्या टायमिंगला तरी 5-10 मिनिटं तरी लागत असतील एका साईड. 10 मिनिटं. 10 मिनिटं. आणि हा. कधी कधी शनिवार रविवार असेल तर अजून शनिवार, पॅक. रविवारी लय वेळ आता आज सोमवार आहे म्हणून तरी पण ही कामावरली लोक रिकामं आहे, सुटलेली जात आहेत. शनिवारी लय टाइम लागतो. अच्छा अच्छा. शनिवारी नाही म्हणलं तरी चांगले 20 मिनिटं एका साईडला थांबून ठेवावंच ओके, लागतं. ओके. 20-25 मिनिटं. बरोबर. आणि तरी ते किती लोक असतात तुम्ही इथं, म्हणजे या साईडला तुम्ही दोघे लोक आणि पलीकडे दोघे का? हो, 4 डिव्हिजनचे आम्ही 4 जण असतोय, आणि हे रोडचे कॉन्ट्रॅक्ट वाले आहेत, त्यांचे 2-3 लोक येतात अच्छा. संध्याकाळी. हा, म्हणजे मदतीला वगैरे, बाकी मदतीला काय येतात बघायला? संध्याकाळी. हो. बरोबर. बाकी असं वाटत नाही का की इथं नको म्हणून असं? लय वाटायला भरपूर वाटतं इकडे नको. पण शेवटी आता काम आहे, म्हणजे ते काम करणं तर करावं. गरजेचं आहे ना ते. बरोबर. ड्युटी पडल्या तर करणं हे भागाची. हा, म्हणजे मग असं रेग्युलर इथं असतं का? तिकडचं टनेल पण ऐकतं आठवड्याचं, तर तिकडे असता? सगळीकडे जायचं, डिवाइड होतात ना ड्युट्या, अच्छा कंटिन्यू नाही पण. अच्छा 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 अच्छा. त्यामुळं नाही तर दर दिवस इथं करायचं म्हणलं मग बरोबर. चालू होते. कारण हेल्थचा मेन इश्यू आहे, हा, परत सगळ्यात कारण धूळ महत्त्वाचा. वगैरे ते. धुळी सगळ्यात जास्त प्रॉब्लेम होतो, बाकी काय नाही. बरोबर. Yes, yes. त्याचं आम्ही थोडीशी माहिती घेतोय की नेमकं काय समस्या आहेत, लोकांनाही बोलतोय कसं ट्रॅफिकला अडथळा येऊ नये, असंच आम्ही थोडं हा. थांबून, लोक थांबलेले असतात बोलतोय त्यांच्याशी, की दिवस प्रत्येकाचे इश्यूज वेगवेगळे असतात. हा, कोणी ते तर कामावरून आले असते, कोणी तासभराचा प्रवास करून आलेला असते. कामावून आलेले लोक ते 2 व्हीलर वालेच लय जास्त त्रास देतात, बसा बस मध्ये, त्यामुळे प्रॉब्लेम येतात, बाकी काय नव्हतं. त्यांना असं वाटतं की शांत- पटकन घरी हा, जायचं तेच- असते. त्याच ह्याच्यामध्ये पूर्ण जाम होऊन जातं ना, मग त्रास त्यांना पण त्रास, आम्हाला पण त्रास. सगळ्यांना त्रास. हा. येस येस. परत ओरडत येतात, मग जाम झाला. येस येस. यायचे रूल्स पाळले थोडेफार. रूल्स पाळल्यावर हा, होतं फरक थोडंसं. पडतो. Yes, yes. चालेल. येस, तुम्ही बोलात, सांगितलं Thank you. त्याबद्दल. थँक्यू. थँक्यू. येस. ट्रॅफिक साधारणतः किती वेळ असतं इथं डेली? अर्धा ते पाऊण तास. म्हणजे एका साईडला अर्धा तास थांबावं लागतं. अर्धा तास थांबावंच लागते. आणि किती मिनिटाच्या पॅचला, आपल्या किती मीटरच्या, 100-200 मीटरच्या पॅच मध्ये? अगदी हार्डली अर्धा पाऊण किलोमीटर, म्हणजे अगदी सिद्धेश्वरला आपल्या कोयते वस्ती चौकापर्यंत ट्रॅफिक राहते, तिकडे देखील पुनवळेपर्यंत ट्रॅफिक राहते. मग हे डेली मध्ये. आता हे daily तुमचं आहे. ओला उबेर असेल, बरोबर? सॅटर्डे संडे तर इकडून यायचंच नाहीये कुणी, अरे बाप. अशा अवस्था आहे. मग आता या केसमध्ये असं होऊ शकतं ना की म्हणजे आता तुम्हाला राईड पडली, त्याच्यात परत पॅसेंजर म्हणजे कॅन्सल होतात ना, राईड कॅन्सल होतात, पॅसेंजर पण काही काहींचे एअरपोर्टचे ड्रॉप असतात, त्यांना डिले होतो, किंवा पुणे रेल्वे स्टेशन असेल त्यांना डिले होतं. पीक टाइम मध्ये बऱ्याचशा समजा राईड असे असतील की ज्यांना जॉब निमित्त जायचंय, समजा कॅब करून वगैरे, तर- ऑफिशियल टायमिंगला पण त्यांना लेटच होतं ना. बरोबर. कारण आता इथून मी पिक केलं, मला सपोज पुण्यावळ्यातून पिक करायचे त्यांना, ऑर्डर मी इथं रिसिव्ह केली, मला जायला तर अर्धा तास लागते, तेवढ्या वेळात राईड कॅन्सल होते. म्हणजे आमचा गेलेला 15-20 मिनिटाचा वेळ गॅस, सीएनजी सगळं बरोबर. वेस्टच जाते ना त्याच्यामध्ये. हो हो.
वेळेत पोहोचता येत नाही आणि वेळेत त्यांना पोहोचवता येत नाही आम्हाला. आणि मग याचा कुठेतरी मग ओव्हरऑल तुमचं आता तुम्ही जे काम करताय तर त्याच्यावर ताण वाटतो का? कधी कधी टेन्शन येतं का ह्या सगळ्या 100% गोष्टींचं? ना. दिवसभर मेहनत करायची आणि जर आपल्याला काय मिळालंच नाही तर काय करणार, फायदाच नाही ना. बरोबर. जर ज्यासाठी आपण पळतोय तर ते मिळतच नसेल तर मग काय फायदाच नाही ना त्याचा. सपोज 500 रुपयाची ट्रिप आहे, त्यात आपल्याला ते मिळतच नसेल आणि निम्म्यावरती जाऊ ते राईड कॅन्सल होत असेल, मोकळ्या हाताने यावं लागते. बरोबर. राईड कॅन्सलचे आम्हाला किती 10 ते 15 रुपये मिळतात फक्त. अच्छा अच्छा. पण त्याच्यामध्ये ऑलमोस्ट आमचा 50 म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीला कारणीभूत हा पुनावळ्याचा टनेल आहे आपला इथला आणि किंवा तिकडे ताथवडीचा पण टनेल सेम असंच गोष्ट आहे. सेम फक्त असा अनुभव तुम्हाला बाकी ठिकाणी येतो का कुठे दुसरीकडे गेल्यावरती? बाकीकडे नाही, इथं ऑलमोस्ट प्रॉब्लेम आहे. अच्छा. आता चालले म्हणतात हे फ्लायओव्हरचं काम चालू करणार आहेत वगैरे, काय अजून पण अजून कुठेच काय दिसत नाही. नाही. ऍज अ सँक्शन आहे बट अजून वर्किंग मध्ये काही नाहीये. येस येस येस. ह्या समस्या आम्ही अशा जाणून घेत होतो. नाही, खूप समस्या आहेत. आणि काय झालंय, इथं नामांकित बिल्डर या एरियामध्ये आल्यामुळे आणि आयटी पार्कची बरेचशी लोक, जवळपास 85% लोक इथं पीजी असतील किंवा ओनर्स आहेत राहण्यासाठी. बरोबर. त्याच्यामुळे ट्रॅफिक एवढं भयंकर झालेलं आहे आणि रस्ता हा खूप छोटा आहे. हा टनल एवढा छोटा असल्यामुळे जाण्याला खूप प्रॉब्लेम होतो. बरोबर. खूपच वाढले इकडची साईड म्हणजे इकडची side, हा. भरपूर वाढले. तर एरिया डेव्हलप झालाय चांगल्यापैकी हो, आणि हो. लोक बरेचशी राहायला आलेली. बरोबर. कारण आता मी 2020 पासून इथं राहतोय. ओके. त्यावेळेला एवढं काही ट्रॅफिक नव्हतं, पण आता हल्ली आता खूप या झालंय. 2 वर्षामध्ये खूप प्रॉब्लेम चालू आहेत. अच्छा. त्यात हे रस्त्याची कामं अजून पेंडिंग आहेत. पेंडिंग आहे. 1-1.5 वर्ष झालं आता रस्त्याचं काम Yes, yes, पेंडिंग yes. आहे. चालेल, तुम्ही बोललात खूप छान Okay, वाटलं. thank you. येस, थँक्यू. कसं आहे भाऊ, तुमचा आभार व्यक्त करतो कारण तुम्ही हा मुद्दा उचलला. हे एवढं पवित्र नाव आहे या ठिकाणी, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. तर आमची हेच इच्छा आहे की हे जो ट्रॅफिकचा जो व्हिडिओ आहे हे मुख्यमंत्री, आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांच्यापर्यंत जावा, हेच आमची इच्छा आहे. कारण एवढं त्रास होतोय, शनिवार रविवारचं 1-1 तास थांबा लागतं. कुठलं सिग्नल आजपर्यंत महाराष्ट्रात बघितलं नाही की 1-1 तास या सिग्नलला थांबा लागतंय. बरोबर. खूप एवढं त्रास होतोय, माणसाला एवढं घाई असते, दवाखान्याचा असते, या कुठल्या गोष्टी ऑफिसचा असते, कामाचा असते, एवढं त्रास होतोय. अक्षरशः एकतर मातीचा एवढा त्रास तुम्ही बघता ना, एवढं त्रास होतं. शनिवार रविवार तुम्ही येऊन बघा, खूप त्रास होते. आमची एकच इच्छा आहे भाऊ की तुम्ही ना व्हिडिओ मुख्यमंत्रीपर्यंत पोहोचवा. की तुम्ही राहिला या साईडला आहेत का? हा? तुम्ही राहिला या मी साईडला? इकडे आहे, या टांगे साईडला. चौकात. पण कारण मग आमचं हा कसं तुमचा आहे, रुटीनचा असेल. रुटीन म्हणजे आमच्या इथे कंस्ट्रक्शनचे कामं असतात ना, अच्छा. रोजच्या मला 10 वेळा चक्र असतात. मला बरोबर. सांग 10 वेळा चक्र मारायला म्हणजे कमसे कम नाही का पूर्ण दिवस जातो मला. बरोबर. कारण एवढं 1-1 तास सिग्नलला थांबायला लागतंय, हो हो. एवढा त्रास होतोय. म्हणून ना तुमचं मला बरं वाटलं तुम्हाला बघून, नाही का की बाबा कुणी तर तुम्ही नाही का मुद्दा पण उचलला. आता हे ट्रॅफिकचं वगैरे सुटणं ठीक आहे, पण काही आरोग्याच्या समस्या किंवा एक सारखं आरोग्याचा त्रास किरकिर आहे. वगैरे तुम्हाला सांगतो ना, आता डोकं दुखतंय हे मातीमुळे, नाही का तुम्ही किती मास्क लावा, हा मास्क बी लावा, मी आतमध्ये असला मास्क लावतो तुमच्यासारखं, पूर्ण माती लागते तोंडाला, पूर्ण अंगात घास्यात सगळं माती. मला हप्त्यात एकदा मी क्लिनिकला जातो या Okay. मातीमुळं. ओके. कारण आरोग्याला एवढा त्रास आहे, हा एवढा त्रास. एक तर हे हायवा कंटिन्यू हायवाच एवढं, आणि 2-3 अपघात पण झालते. एक लेडीज हो हो, गायकवाड नगर मध्ये एक अपघात झाला, एक मुलगी अपघात वार झालता. ते आणि death झालेली. परवा इथं जे तुम्ही म्हणता ना रोहन अंत्यामध्ये सोसायटी आहे, हम्म. त्या ठिकाणी रात्री 1:30 वाजता एक मोठा अपघात झाला. 3 लोक जागेत ठार झाले. तुम्ही बापरे. जाऊन आता पण ते ब्लड पडले, आता पण जाऊन तुम्ही बघू शकता. आणि एवढं ट्रॅफिकमुळे एवढं त्रास आहे ना. ट्रॅफिक तर आहेच, पण ते जे मोठे टिपर वगैरे किंवा ते जे टिप्पर, mixer हायवा वगैरे जे आहेत, हायवा वगैरे, हो त्यांचा लय त्रास. ते काही थांबत नाही, स्पीड मध्ये ते चालतात थांबत जोरदार. नाही, त्यांना काय कंट्रोल नाही. ते लोक काय झाले, काय घटना झाले की चावी सोडून पळून जातात. ते लोक अजिबात काही बघत नाही, कोण टू व्हीलरवाला आहे, कोण लेडीज आहे, सीधा पळवायचं काम करतात ते बघतच नाही मागं पुढं. हो. त्यांना कोणच नाहीये वारी, त्यांना कोण विचारणार नाही, त्यांना काय भीती नाहीये, ते सीधा पळवतात. बघा ते बघा डंपर, अजिबात तो सिग्नल बिग्नल काही बघत नाही. तो बरोबर. बघा नियम तोडतो तो. रॉंगला घुसला, कारण तिकडून समोरून गाड्या त्यांना येतात, काही तो समोर भीती घुसलाय. नाहीये, काही भीती नाहीये. त्यांना कोण विचारणार नाहीये कोणाचं. त्या आरटीओला बिचारे हो. एवढं ओरडतात, बघा एवढं ना, सिट्ट्या वाजवतात. ते रॉंगने गेला एकदमच तो. काही भीती नाही त्यांना, कोण विचारणार नाहीये. त्यांना स्ट्रिक्टली कायदा त्यांना नाही का लागू व्हायला पाहिजे. ते लोक त्यांच्यामुळे लय हे घालायचे अपघात. बरोबर. म्हणून मला ना खरंच सांगतो मी तुम्हाला, नाही का आमच्या लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप छान आहेत. त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ गेला तर आम्हाला खरंच वाटतं इथं काम विकास व्हावा, विकास होईल आणि खूप चांगलं काम होईल. नक्की नक्की आपण सगळे प्रयत्न करू की जे याच्यावरती उपाययोजना निघाल्या पाहिजे लवकरात लवकर. लवकरात हेच कसं आहे, आमची लोकांना इच्छा आहे. सगळ्यांना त्रास आहे, हा सगळ्यांचा इथं त्रास आरोग्य गेला त्रास, पाहिजे. वेळेचा त्रास. इथं काय होईल माहिती का, या ट्रॅफिकमुळे लोक वैतागून ना लोक बाहेर जातात. आपल्या कंपन्या का बाहेर जातात यामुळं, या समस्यामुळे, या ट्रॅफिकमुळे आपल्या कंपन्या बाहेर जातात. इथून इथं आपले लोक बाहेर जातात, यामुळे आपलं इथं डेव्हलप होत नाही. येस. म्हणून या गोष्टीचं थोडं काळजी. नक्की. पुनावळ्याच्या या टनेलची जर ट्रॅफिकची कोंडी आपण बघितली, म्हणजे ही एवढी मोठी वाहतूक कोंडी होते आणि हे डेलीचं आहे. शनिवार रविवार तर सांगायचीच सोय नाही.
पण याच्यावर तातडीने उपाययोजना करणं गरजेचं आहे. आणि त्याची उपाययोजना तातडीची म्हटली तर जसं बाजूलाच थोड्या अंतरावरती भूमकर चौक आहे. भूमकर चौकाच्या अंडर सुद्धा जे पासेस आहेत तर जाणाऱ्या गाड्यांसाठी थोडा रुंद रस्ता आणि येणाऱ्या गाड्यांसाठी सुद्धा रुंद रस्ता. तर यामुळे काय होतं ना की वाहतूक कोंडी तेवढी होणार नाही. आत्ता जिथं फक्त की एकच टनेल आहे, तर ही एक तातडीची उपाययोजना होऊ शकते. ट्रॅफिकमुळे काय म्हणत हा प्रश्न होते. पूर्ण एंडपर्यंत लाईन लागेल असे एक पुनावळे गावापर्यंत लाईन लागते. आज मी नशिबात 2 व्हीलर घेऊन आलो, 4 व्हीलर आणली तर झालं. मग तुमचं डेली असतं इकडे? डेली हो. मग किती वेळ जातो तरी साधारणतः? अप्रॉक्सिमेट ऍव्हरेज 1 तास तरी कन्सिडर करावं लागेल. 1 तास इथे? हो. अरे बापरे. मग तुम्ही वर्किंग आहात म्हणजे आता तुम्ही ट्रॅव्हल तिकडनं करून जात असेल बरंचसं. हो. मग तो तुमचा तिकडला निघाल्यापासूनचा वेळ प्लस हा मग तुम्ही तिकडून म्हणजे घरापर्यंत मला 8 किलोमीटर आहे, तर तिकडून यायला मला 10 मिनिटं लागतात. पण इकडं मग सांगता येत नाही मी कधी पोहोचेन घरी. घर माझ्या समोरच आहे इंद्रमेघ. पण समोर घर दिसतंय पण हा, तुम्ही नाही 1 तास लागतो घरापर्यंत पोहोचायला. अरे बापरे. आणि हे डेलीच आहे तुमचं? डेली म्हणजे असे आणि आता मी- तुम्ही एक आहात, असे अनेक लोक आहेत की जे आम्ही हो. बऱ्याच लोकांशी बोललो पण खूप लोक आहेत. आणि मी मग खूप उशिरा करून येतो. आज लवकर आलोय पण मी मग 9च्या नंतरच येतो घरी. पण मग आता याच्यात पण वैयक्तिक लॉसच आहे ना. हो, म्हणजे loss आपली आहे. हो. फॅमिली असते, आपली मुलं बाळ असतात, आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही. नाही खूप प्रॉब्लेम आहे. यामुळे खूप असं इरिटेटिंग होतं. आम्ही आता प्लॅन आहे म्हणतात कधी एक्सपांड होईल माहित नाही आता. कधी- म्हणतायत बोलतायत लोक हा. इथं मोठा फ्लायओव्हर झाला हा. पाहिजे. ते कधी होईल माहिती आता. 5 वर्ष लागतील का 8-10 कठीण वर्ष आहे. लागतील. खूप कठीण आहे. अवघड आहे. तुम्ही कुठून आहात? मी राहायला पलीकडे आहे, ओके विजेमध्ये राहिलाय. ओके आणि माझा एक इनिशिएटिव्ह आहे गोष्ट माणसांची म्हणून. ओके बरोबर तर मग त्याच्यात अशा वेगवेगळ्या माणसांच्या हा. गोष्टी आहेत. शेवटी आपण माणसं आहेत सगळे. बरोबर ना. हो. किंवा रस्त्यावर ट्रॅफिक मध्ये अडकलेली माणसं काय आणि यांच्या सगळ्या आणि गोष्टी. आता ठीक आहे पावसाळ्यात तर खूप मग 1 तासाचे 2-2.5 तास 3 तास होतात. मग बरोबर. मी वेळा खूप वेळा फेस केलं मी काम. बापरे. कठीण आहे म्हणजे खूप कठीण. कामाचा ताण वेगळा, हे- आपले वैयक्तिक इश्यूज वेगळे असतात आणि ट्रॅफिकचे इश्यूज वेगळे. चला, तर या वेळेमध्ये जर घरी यायचं म्हणलं की शक्यच नाही वेळेत पोहोचणं. हे खूप मोठा प्रश्न. कधी होईल माहित नाही. आता हे ब्रिज तर प्लॅन मध्ये आहे म्हणतात पण होईल म्हणतायत हा. पण त्याला वेळ लागेल बराचसा. खूप वेळ झाला, खूप वेळ झाला. येस चालेल. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार. आपण आता आहोत पुनावळेमध्ये. पुनावळेचा हा टनेल आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक या टनेलचं नाव आहे. तर या पुनावळे गाव ऍक्च्युली आधीचं जुनं गाव पलीकडे, म्हणजे नवीन जे वसलंय आफ्टर कोविड एवढा प्रसार झालाय की फार म्हणजे एखादा तालुका मोठा व्हावा असं झालेलं आहे. म्हणजे मुंबई कडे जाताना, पुण्यावरून मुंबईकडे जाताना जे डाव्या साईडला जे प्रसार झालेला आहे, ताथवडे गाव असेल किंवा मग पुनावळे असेल, तर त्याची लेफ्ट बाजू म्हणजे एवढ्या बिल्डिंग्स वाढल्यात, एवढं कन्स्ट्रक्शन वर्क वाढलंय आणि त्यामुळे पब्लिक तिकडे वाढले, म्हणजे रेसिडेन्स एरिया वाढलाय. आणि पुणे सिटीमध्ये जॉबला बरेच लोक आहेत. जॉबवरून येणं जाणं किंवा बऱ्याच लोकांना इतर कामानिमित्त जाणं येणं, यामुळे हा टनेल छोटा पडायला लागलाय. आणि हा टनेल छोटा पडायला लागल्यामुळे होतोय काय की ट्रॅफिक जाम होते. म्हणजे एका साईडला जर आता बघितलं, आता इथं थांबवल्यात ह्या गाड्या, तर यांना आता 10-12 मिनिटं थांबावं लागेल. किंवा सेम ते पलीकडची अवस्था आहे. आणि पीक टाइम मध्ये 15-15 मिनिटं, अर्धा तास, 1-1 तास जावं लागतं. प्रत्येकाचे अनेक वेगवेगळे इश्यूज आहेत. प्रत्येकाचे वेगळे इश्यू म्हणजे कोणाचा वेळ जातोय, कोणाला आरोग्याच्या समस्या, धुळीचा त्रास आहेत, कोणाचं घरी कोणतरी वाट बघत असते, लहान मुलं असतात, फॅमिली वाले लोक आहेत, तर त्यांना आधीच ऑफिसच्या कामामुळे वेळ जातोय, प्रवासातला वेळ, त्यातमध्ये परत इथे ट्रॅफिकचा वेळ. तर याच्यात माणूस परेशान होऊन जातो. लिटरली बोलण्यातनं फ्रस्ट्रेशन आहे. कित्येक गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवणंही कठीण आहे. किंवा ते म्हणले की आमचे व्हिडिओ दाखवू नका, पण आम्ही व्यथा मांडतो. त्यांच्या व्यथा अशा आहेत की दिवसभर कामाचा ताण, इथला ट्रॅफिकचा ताण, आणि घरी जाऊन जर चांगलं वातावरण क्रिएट करायचं म्हणलं तरी सुद्धा प्रश्न पडतो. आणि हे सगळं घडतंय की या माणसाच्या आयुष्यामध्ये, म्हणजे या माणसांच्या अशा अनेक गोष्टी आपल्याला बघायला मिळतात की कसं ट्रॅफिकमुळे त्रस्त झालेला माणूस. आणि ह्या माणसांच्या गोष्टीमध्ये आपल्याला बघायचं म्हणलं तर प्रत्येकाची समस्या आहे. म्हणजे रस्त्यावरती इथं दिवसभर काम करणारे पोलीस प्रशासन असू द्या किंवा त्यांना सहकार्य करणारे इतर व्यक्ती असू द्या, तर त्यांचेही आयुष्य एवढं एकदम त्या तारेवरची कसरतीसारखं आहे. आणि ही सगळी ह्या रस्त्यावरच्या आपल्याच माणसांची आणि आपलेच माणसं इथं ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या माणसांची ही आहे गोष्ट माणसांची. तर तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्ही अशा समस्येला सामोरे जात असाल आणि तुमच्या आयुष्यातले असे अनेक प्रश्न असतील, तर ते प्रश्न कसे आहेत नक्की याच्याबद्दल जरूर कळवा. तुर्तास आपण इथं थांबूया. भेटूया पुढच्या गोष्ट माणसांमध्ये. धन्यवाद.